मैं हूं अरुण मिश्रा। आप देख रहे हैं इंडिया 10 टीवी न्यूज, जिसके माध्यम से हम दिखाते हैं हर घटनाक्रम को। आइए देखते हैं क्या रही आज शहर में विशेष हलचल। भिवंडी में सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद और बजरंग दल द्वारा निकाला गया जन आक्रोश मोर्चा। बता दें कि नायगांव गायत्री नगर स्थित न्यू वेलकम होटल में नाबालिग बच्ची के साथ अभद्र व्यवहार करने पर लड़की की मां जब होटल मालिक से पूछताछ करने आई तो उस हिंदू महिला को शटर बंद करके मारपीट की गई। इसी दौरान जब बजरंग दल के कुछ कार्यकर्ता वहां आ गए तो उन पर भी जानलेवा हमला किया गया और कई लोग बुरी तरह जख्मी हो गए, जिसमें आरोपियों को पुलिस ने हिरासत में लेकर आगे की कार्रवाई कर रही है। इसी के विरोध में आनंद दीघे चौक से प्रांत कार्यालय तक सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद और बजरंग दल द्वारा मोर्चा निकालकर प्रांत अधिकारी को ज्ञापन सौंपकर सख्त से सख्त कार्रवाई करने की मांग की गई है। इस मोर्चे में विधायक महेश चौगले, भाजपा भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटिल, संतोष शेट्टी, यशवंत टावरे, भाजपा महिला शहर अध्यक्षा सुनीता टावरे, मन से भिवंडी अध्यक्ष मनोज गुलवी, अजय हजारे, भिवंडी बजरंग दल अध्यक्ष दादा गोसावी, उमेश रोकड़े, सुजीत गुप्ता के साथ साथ पदाधिकारी व महिला पुरुष कार्यकर्ता भारी संख्या में इस मोर्चे में भाग लिए। आइए देखते हैं एक झलक। और किस तरह आपको प्रशासन साथ दे रही है उसके बारे में कुछ बताइए। प्रशासन से तो अभी हम बोल के आए, उनका क्या निकता है वो हमें अभी तक का नहीं मालूम। लेकिन मेरी बच्ची चीज लाने दुकान में मतलब खाना लाने गई थी तो वेलकम होटल में गई थी। हम लोग भिवंडी गायत्री नगर में वेलकम होटल है, वहाँ खाना लाने गई थी तो होटल वाला मालिक बोलने लगा कि बच्ची तू मेरे को आज से अब्बू बोला कर तभी मैं तेरे को खाना दूंगा। तो मेरी बच्ची बोली अंकल आप ऐसे क्यों बोल रहे हैं, मैं अपनी मम्मी को बोलूंगी। तो बोलने लगा जा बोल जा, किसको बोलना है बोल। तो रोते रोते घर पे आई तो मेरे को बोली मम्मी मेरे को अंकल ऐसे ऐसे बोले। तो मैं बोली चल पूछती हूँ क्या हुआ। तो मैं वो होटल वाले मालिक से पूछने गई कि सेठ तुम मेरे बच्ची को क्या बोले। वो रोते घर पे आई, तुम पापा क्यों बोलने बोले, तुमको बोलना है अंकल मामू चाचा ऐसे नहीं बोल सकते, मजाक कर रहे हो। तो नहीं बोलता, मैं नहीं बोला। फिर बोले हाँ मैं बोला रंडी छिनाल क्या करेगी, तेरे को यही नंगा करके मारूंगा, किसको लेके आना है लेके आ। तभी मेरे पीछे कोई नहीं था, लेकिन जब मेरे को मारपीट करने लग गए तो पीछे से बजरंग दल के लड़के लोग पूछने लगे ओ दीदी क्या हुआ, वो ताई काय झालं। ते लोकांना पण त्यांनी मारहाण केला, बोलते किसको आना है, एक एक को काट डालूंगा, मैं सबका बाप हूँ, बोलने लग गया। मोहन सालेकर, विश्व हिंदू परिषद प्रदेश मंत्री। आज या ठिकाणी भिवंडीमध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये एक जिहादी मानसिकतेचा हॉटेल मालक त्याने त्या महिलेवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्या महिलेची इज्जत लुटण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्या महिलेच्या रक्षणार्थ गेलेले जे भिवंडीतले नागरिक, बजरंग दलाचे कार्यकर्ते, त्यांच्यावर पण जीवघेणा हल्ला केला। ते मरता मरता त्या मरणाच्या दारातून ते परत आलेले आहेत आणि म्हणून भिवंडीतला संपूर्ण हिंदू समाज आपली जात पात पंथ विसरून आज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणचे सर्वोच्च अधिकारी आहेत त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। प्रशासनाचा जो रवैया आहे तो कुठेतरी आम्हाला संशयास्पद वाटतो। त्यांनी याला हिंदू मुस्लिम रंग येऊ नये म्हणून जो त्याच्यातला एक आरोपी जो अल्पवयीन आहे तो हिंदू तिथे कुठेतरी त्या हॉटेलमध्ये कोपऱ्यात होता, ते सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसतंय, त्याला आरोपी केलं जेणेकरून याच्यामध्ये काही हिंदू आरोपी सुद्धा आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला। पण वास्तविक हे जिहादी मानसिकतेचं प्रकरण आहे आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मी या जिहाद्यांना निक्षून सांगू इच्छितो की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक जिहादी औरंगजेब आला होता, त्याने या ठिकाणी मंदिरं तोडली, महिलांची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची कबर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बांधलेली आहे। आम्ही सुद्धा छत्रपतींचे मावळे म्हणून या ठिकाणी जर आमच्या माय भगिनींची इज्जत लुटण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, आमच्या हिंदू तरुणांवर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना सुद्धा जन्नतचा रास्ता
आमचे मावळे, आमचे बजरंग दलाचे कार्यकर्ते दाखवल्याशिवाय राहणार नाही. पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे, तुम्ही त्या जिहादींच्या दबावाला बळी पडू नका, कुठच्याही मोहाला बळी पडू नका. तुम्ही एक शासनकर्ते, एक प्रशासक म्हणून या जनतेला न्याय देणं ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्याजवळ ते शस्त्र आहे, ते समाजाच्या रक्षणासाठी तुम्ही वापरलं पाहिजे. ते विधर्मी जे अतिरेकी आहेत, जे समाज विरोधी आहेत, त्यांचं रक्षण करण्यासाठी वापरू नका. मला असं वाटतं या निमित्ताने प्रशासन ही गोष्ट लक्षात घेईल आणि शासन सुद्धा या ठिकाणी केवळ लाडली बहीण योजना सुरू करून थांबणार नाही. त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, पण आमच्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत, तरच ती पैसे घ्यायला जाईल. त्यामुळे त्या बहिणीच्या सुरक्षेसाठी लव जिहाद विरोधी कायदा शासनाने ताबडतोब केला पाहिजे, ही विश्व हिंदू परिषदेची मागणी. सभी आरोपी अरेस्ट हो चुके हैं। कुछ है उसमें से एक हिंदू है, हल्ल्यामध्ये 3 आरोपी हे हिंदू आहेत, 3 मुस्लिम आहेत. हॉटेलमध्येच काम करणार. त्या संदर्भात आम्ही भेटायला येणार आहे. तो जो अल्पवयीन मुलगा आहे ते फुटेज आणि तिथले जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्या लोकांनी पण बघितलेलं आहे. तो कुठं मारहाण करताना दिसत नाही, तो एका साईडला जाऊन बसलेला आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, ते हे हिंदू स्थानिक भांडण आहे, ते हिंदू मुस्लिम नाहीये असं दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे. आम्हाला पण लक्षात आलेला आहे तो जो विषय प्रशासनाने केलेला आहे, पोलीस प्रशासनाने. आणि त्याच्यामध्ये जो मुलगा आहे अल्पवयीन, तो त्याच्यामध्ये फुटेज मारताना दिसत नाही. तक्रार आहे त्या पद्धतीने झालेली आणि आम्ही ज्या लोकांनी प्रत्यक्षदर्शी बघितलेला आहे त्या लोकांनी बघितलंय की ते लोक काय करतायत, काय ज्यांचं आहे त्यांचे स्टेटमेंट देण्यात यावे, ते पोलीस घेतील. आता सर एक दुसरी विनंती अशी आहे की एक जर पंच साक्षीदार काय आपली 2 दिवस झाले प्रक्रिया चालू आहे तिथे, तर त्याच्यासाठी गेलेला एक जो व्यक्ती होता त्या मुलाला अक्षरशः तो म्हणतोय बाहेर निघाले के बाद तेरे को मार दूंगा मैं. अचानक तो तिथं तपासासाठी आणला असेल त्याला पीसी मधून, तर ती अशी घटना तक्रार आहे ती घेण्यात येईल. अगदी तोच विषय. साहेब आम्हाला पण त्यांनी मारायची धमकी दिली. माझ्या मागं पुढं कोण नाही साहेब, आम्हाला पण वाटतं तो हॉटेल आतून माझी लहान मुलगी तिला खायची हौस असेल तर परत खाऊ खायला जाईलच साहेब त्या हॉटेलला. त्या हॉटेल तिथं नको साहेब. आता तिला मी समजून नाही शकणार, लहान आहे ती बोलेल मग मला खाऊ खायचं आहे, तो हॉटेल तिथं नको साहेब आम्हाला. आणि त्यांनी ह्याच्या पहिलेही दुसऱ्या नावाने हॉटेल चालू केले. ह्याच्या पहिले जय महाराष्ट्र हॉटेल असाच तो गोंधळ केला होता. टायमाला सोलापूरच्या लोकांचे त्यांचे भांडणं झाले, त्या लोकांनी हॉटेल वगैरे तोडलं होतं. तिथं फायरिंग, त्या शेट मालकांनी फायरिंग सुद्धा केली, तरी पण काय त्याच्यावर